चला आज आपण काळूआईच्या यात्रेचं दर्शन करणार आहोत। खरं पाहिलं तर काही कामानिमित्तानं मला आईच्या मुख्य यात्रेच्या दिवशी यायला नाही जमलं, परंतु मांढरगडाच्या इथं असा नियम आहे थोडक्यात की पौर्णिमेपासून पौष पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत 15 दिवस मांढरगडावरती लाखो भक्त आईच्या दर्शनाला येत असतात। मी तर दरवर्षी आईच्या दर्शनाला जात असतोच, परंतु मुख्य दिवशी नाही जमलं तरी देखील मी आज पौष महिन्यातील दिवस गाठून म्हणजे ही यात्रा 15 दिवस चालू असते आलोय। खरं पाहिलं तर सर्व भक्त अतिशय प्रेमानं नाहून निघालेले आहेत। 1.5 ते 2 किलोमीटर दूर आम्हाला गाडीला पार्किंग करावं लागलं, तिथून वरती चालत आईच्या गडावरती जायला लागलं, परंतु कोणालाही कसलाही कंटाळा नाही, कोणालाही कसला त्रास नाही। प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये काळूआईला स्थापन केलेले आहे आणि तिला भेटवण्यासाठी डोंगरावरती आलेले आहेत। खरं पाहिलं तर ही महाकाली आज या काळूआईच्या विषयी लोकांच्या मध्ये अनेक गैरसमज आहेत। आपल्या सनातन सत्य यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आईच्या विषयीचे गैरसमज काढण्याचं काम मी केलं आहे, इथून पुढेही करत राहीन। काळूआई खरोखरच मायाळू, दयाळू, कनवाळू अशी देवी आहे। आपल्या भक्तासाठी त्वरित धावून येणारी आहे, जिच्या पाठीशी मांढरवाली त्याच्या केसाला देखील या जगामध्ये कोणी धक्का लावू शकत नाही। खूप दूर दूरवरून लोक इथं येतात। यात्रेची व्यवस्था सुद्धा अगदी उत्तम झालेली होती, गर्दी असली तरी कोणाला त्रास होत नव्हता। आणि अशा वातावरणात आपण ह्या यात्रेचे दृश्य पाहतोय। मी आजही सांगतोय, काळूआई ही खूप कनवाळू, मायाळू, दयाळू देवी आहे। मी तर म्हणतो की माझा श्वास, मी जो घेतो तो श्वास आणि खातो तो घास माझ्या काळूआईच्या कृपेनेच मिळतो। काळूआईचा ज्याच्या डोक्यावरती हात असतो त्याच्या विरुद्ध संपूर्ण ब्रह्मांड जरी गेलं तरी त्याचं कोणी वाकडं करू शकत नाही, आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर आता आपण इथून पुढं आईच्या यात्रेचे दृश्य पाहणार आहोत, याचा आनंद घेऊया। आणि घर बसल्या ज्यांना यात्रेला यायला जमलं नसेल त्यांच्यासाठी ही दृश्य मी घेऊन आलोय। सूचना आहे, त्याचं दर्शन झालं आहे तरी लगेच खाली जायचं आहे। चला खाली माऊली, थांबा चला खाली माऊली, त्याला मशीन तुमची पण तुमची
नको तिथे पण गॅस ठेवायचा आहे.